गारगार थंडीमध्ये गरमागरम काहीतरी खावंसं वाटतंय का? गरमागरम चटपटीत अशी पाणीपुरी की शेवपुरी. पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी चाट जी चक्क घी मध्ये बनते. आता ऐकून शॉक झालात ना की घी मध्ये कुठलं चाट बनत असेल? अरे थांबा थांबा, मी बोलत आहे इंदोरच्या सावरिया चाट बद्दल. ह्यांची चाट ही इंदोर मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या सावरिया चाट हाऊसची सुरुवात अनिल दादांच्या वडिलांनी केलेली आणि या चाट हाऊसला झालेली आहेत 28 वर्ष. यांच्याकडच्या चाटची खास बात माहितीये का? ह्यांच्याकडे आलू टिक्की ही स्पेशली देसी घी मध्ये तळली जाते. ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे. आधी त्यांचे वडील करायचे आणि आता अनिल दादा करतात. यांच्याकडची आलू टिक्की घी मध्ये फ्राय तर केली जाते, पण तुम्ही बघितलात या आलू टिक्कीची साईज पण खूप मोठी आहे आणि एवढी मोठी साईजची आलू टिक्की तुम्हाला इंदोर मध्ये कुठेच मिळणार नाही. फक्त मिळणार ते इंदोरच्या सरफा बाजार मधील सावरिया चाट हाऊस मध्ये. भल्या मोठ्या तव्यावरती एवढ्या घी मध्ये किती जास्त क्वांटिटी मध्ये आलू टिक्की टाकली जाते बघितलात तुम्ही. आणि आलू टिक्की गोल्डन ब्राऊन झाल्यावरती ती स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केली जाते, जेणेकरून आतपर्यंत ही आलू टिक्की फ्राय होण्यासाठी आणि क्रिस्पी लागण्यासाठी. विचार करा किती बेस्ट लागत असेल. यांच्याकडे तुम्हाला आलू टिक्कीच मिळत नाही तर खूप जास्त व्हरायटी आहे चाट मध्ये. मेयोनीज आलू टिक्की, प्लेन आलू टिक्की, छोले आलू टिक्की चटणी, प्लेन छोले, तसंच भुट्टे का कीस सुद्धा यांच्याकडे मिळतो. भुट्टे का कीस म्हणजे मका उकडवून त्याला स्मॅश केलं जातं आणि एवढं जबरदस्त लागतो ना हा भुट्टे का कीस की थंडीत लोक हा भुट्ट्याचा कीस खातातच. ह्यांच्याकडे जे आलू टिक्की बरोबर छोले दिले जातात त्या छोल्यांमध्ये पनीर सुद्धा असतं. विचार करा, पनीर ते पण फ्राय केलेलं. आलू टिक्की फ्राय होताना तर आपण बघितली, पण आता ह्या आलू टिक्कीचं चाट कसं बनवलं जातो ते बघूया. दादानी इथे मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेली आलू टिक्की बाउल मध्ये घेतली. टिक्कीच्या वरून टाकलेली आहे छोले आणि पनीरची ग्रेव्ही. वरून आलेली आहे त्यांच्याकडच्या स्पेशल 2 प्रकारच्या चटण्या. त्यावरून टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर आणि वरून ऍड केलेला आहे इंदोरचं स्पेशल असा रतलामी शेव. एवढी जबरदस्त चाट बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. आम्ही टाइम न घालवता दादांना आमच्यासाठी एक प्लेट छोले आलू टिक्की लावायला सांगितली. जर ही बेस्ट चाट बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघतायत. इंदोर फिरायला गेलात ना तर नक्की विजिट करा इंदोरच्या बडा सराफा बाजार मधील सावरिया चाट हाऊसला, ज्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चाट मिळणार आहेत. मग वाट कसली बघताय, लवकर विजिट करा. गारगार थंडीमध्ये गरमागरम काहीतरी खावंसं वाटतंय का? गरमागरम चटपटीत अशी पाणीपुरी की शेवपुरी. पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक अशी चाट जी चक्क घी मध्ये बनते. आता ऐकून शॉक झालात ना की घी मध्ये कुठलं चाट बनत असेल? अरे थांबा थांबा, मी बोलत आहे इंदोरच्या सावरिया चाट बद्दल. ह्यांची चाट ही इंदोर मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या सावरिया चाट हाऊसची सुरुवात अनिल दादांच्या वडिलांनी केलेली आणि या चाट हाऊसला झालेली आहेत 28 वर्ष. यांच्याकडच्या चाटची खास बात माहितीये का? ह्यांच्याकडे आलू टिक्की ही स्पेशली देसी घी मध्ये तळली जाते. ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे. आधी त्यांचे वडील करायचे आणि आता अनिल दादा करतात. यांच्याकडची आलू टिक्की घी मध्ये फ्राय तर केली जाते, पण तुम्ही बघितलात या आलू टिक्कीची साईज पण खूप मोठी आहे आणि एवढी मोठी साईजची आलू टिक्की तुम्हाला इंदोर मध्ये कुठेच मिळणार नाही. फक्त मिळणार ते इंदोरच्या सरफा बाजार मधील सावरिया चाट हाऊस मध्ये. भल्या मोठ्या तव्यावरती एवढ्या घी मध्ये किती जास्त क्वांटिटी मध्ये आलू टिक्की टाकली जाते बघितलात तुम्ही. आणि आलू टिक्की गोल्डन ब्राऊन झाल्यावरती ती स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केली जाते, जेणेकरून आतपर्यंत ही आलू टिक्की फ्राय होण्यासाठी आणि क्रिस्पी लागण्यासाठी. विचार करा किती बेस्ट लागत असेल. यांच्याकडे तुम्हाला आलू टिक्कीच मिळत नाही तर खूप जास्त व्हरायटी आहे चाट मध्ये. मेयोनीज आलू टिक्की, प्लेन आलू टिक्की, छोले आलू टिक्की चटणी, प्लेन छोले, तसंच भुट्टे का कीस सुद्धा यांच्याकडे मिळतो. भुट्टे का कीस म्हणजे मका उकडवून त्याला स्मॅश केलं जातं आणि एवढं जबरदस्त लागतो ना हा भुट्टे का कीस की थंडीत लोक हा भुट्ट्याचा कीस खातातच. ह्यांच्याकडे जे आलू टिक्की बरोबर छोले दिले जातात त्या छोल्यांमध्ये पनीर सुद्धा असतं. विचार करा, पनीर ते पण फ्राय केलेलं. आलू टिक्की फ्राय होताना तर आपण बघितली, पण आता ह्या आलू टिक्कीचं चाट कसं बनवलं जातो ते बघूया. दादानी इथे मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेली आलू टिक्की बाउल मध्ये घेतली. टिक्कीच्या वरून टाकलेली आहे छोले आणि पनीरची ग्रेव्ही. वरून आलेली आहे त्यांच्याकडच्या स्पेशल 2 प्रकारच्या चटण्या. त्यावरून टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर आणि वरून ऍड केलेला आहे इंदोरचं स्पेशल असा रतलामी शेव. एवढी जबरदस्त चाट बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. आम्ही टाइम न घालवता दादांना आमच्यासाठी एक प्लेट छोले आलू टिक्की लावायला सांगितली. जर ही बेस्ट चाट बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघतायत. इंदोर फिरायला गेलात ना तर नक्की विजिट करा इंदोरच्या बडा सराफा बाजार मधील सावरिया चाट हाऊसला, ज्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चाट मिळणार आहेत. मग वाट कसली बघताय, लवकर विजिट करा.